आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। देवळा तालुका उमराणे येथे नाफेड आणि NCCF यांना शेतकरी बांधवांचा इशारा, अंतर्गत विक्री करू नये। त्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटना व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून उमराणे शिवारात नाफेडचा लोड झालेला ट्रक जो लासलगाव येथे रॅकमध्ये लोड करण्यासाठी घेऊन जात होते, तर त्याला पेटवण्याची जबाबदारी माझे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते स्वतःच्या हिमतीवर करणार आहेत, असा इशारा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिला। या गाड्या दिसल्यानी पाहिजे नाफेडचे। नाशिक जिल्ह्यातील नाफेड चे रॅक भरण्यासाठी जे ट्रक नाशिक जिल्ह्यातून जात आहेत ते ट्रक अडवण्याचा पहिला दिवस आमचा। या पहिल्या दिवशी आम्ही ड्रायव्हरला आणि नाफेडचे जे गोडाऊन मालक आहेत यांना आम्ही विनंती केलेली आहे की नारळ देऊन आज तुमचा आम्ही सत्कार करतो आहेत, उद्यापासून हा रस्त्यावरचा नाफेडचा ट्रक दिसला नाही पाहिजे याच्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे। नाफेडचे ट्रक जर भविष्यात रस्त्यावर येऊन आणि शेतकऱ्याला लुटीचा प्रयत्न करत असतील तर आम्ही हा नाफेडचा ट्रक भविष्यात पेटवणारच आहोत। आज आम्ही सगळ्या ट्रक मालकांना आणि नाफेडच्या गोडाऊन धारकांना विनंती करतो की उद्यापासून बंदच झाल्या पाहिजे। जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला उत्पादन खर्च इतका दर मिळत नाही तोपर्यंत नाफेड आणि NCCFने हा उद्योग करू नये। आणि नाफेडचे ट्रक माझा नम्रपणे विनंती आहे सगळ्या मालकांना आणि ड्रायव्हरांना की तुमचा ट्रक नाफेडच्या गोडाऊनवर घेऊन जाऊ नका। व्यापाऱ्याचे गोडाऊन असतील तिथं खुशाल तुम्ही भरा, परंतु नाफेड आणि NCCFच्या गोडाऊनवर भरा। आम्ही अल्टिमेट दिलेला होता की जर नाफेडचा कांदा बाजारात आला तर आम्ही ट्रक पेटल्याशिवाय राहणार नाही। तर आम्ही आज हा उमराणे शिवारात हा ट्रक आम्ही आज इथं हे केलेला आहे, पकडलेला आहे। आम्ही जे मालक आहेत नाफेडचे ज्यांनी कांदा खरेदी केलेला ते मालक आणि जे आपले ट्रक संघटनेचे मालक आहेत त्यांना आणि ड्रायव्हर आहेत ते आमच्या यांना विनंती केली, आज तुम्हाला आम्ही तुमची गाडी जाऊ देतो, जर आम्हाला उद्या हा ट्रक किंवा बाहेर नाफेडचा माल गेला तर आम्ही तो पेटवल्याशिवाय राहणार नाही। जो ट्रक पेटेल त्याला जबाबदार शासन राहील, आम्ही राहणार नाही। शासनाला विनंती आहे, जोपर्यंत शेतकऱ्याच्या चाळीमध्ये माल शिल्लक आहे, कांदा शिल्लक आहे, तोपर्यंत शासनाने त्यांचा नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केलेला माल हा बाजारात आणण्याचा मूर्खपणा करू नये। आणि परत जर अशा प्रकारची चूक सरकारने केली तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आणि योग्य तो त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मालक चालकांना सुद्धा आम्ही एक निर्वाणीचा इशारा देतोय की आपण कृपा करून नाफेड NCCFच्या माल घेण्यासाठी जाऊ नये, अन्यथा पुढील होणाऱ्या कार्यवाहीत आपण स्वतः जबाबदार असाल।